श्रीमद भागवत महापुराण यातील आजच्या कथेमध्येही महाराजांनी ही कथा सांगितलेली आहे. राजा बळीची कथा. भगवान परमात्म्याने वामन अवतार धारण करून राजा बळीच्या दारामध्ये याचक बनून आलेले होते आणि देवाने दान म्हणून काय मागितलं हो? 3 पाऊल भूमी मागितली. फक्त 3 पाऊल भूमी. आणि या जगामध्ये देवासारखा याचक झाला नाही आणि राजा बळी सारखा दानी झाला नाही. सर्वश्रेष्ठ दानशूर म्हणून कोणी असेल ना, राजा बळी. आणि जगामध्ये खरं श्रेष्ठ कर्म आहे दान. जेवढं आपण दानधर्म करू तेवढं आपल्या सोबत येत असतं. बाकी सगळं इथंच राहणार आहे, बाकी सर्व वाया जाणार आहे. म्हणून हे जे सुंदर सुंदर आयोजन होतात ना, ते केवळ तुम्ही भाविक भक्त दान करताना म्हणून होतं. म्हणून आपलं जर धन पवित्र करायचं असेल तर धार्मिक कार्यामध्ये आपण दानधर्म करावा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम माहोल, काय वातावरण बनलं. एवढ्या उत्साहात गायल्यानंतर बसलेल्या माणसाच्या अंगात ही ताल भरतो. आणि बसलेले तुम्ही असे कोणाचं घर जाळून आल्यासारखं तोंड वाकडं करून उदास करून बसू नका. अहो एवढे सुंदर सुंदर प्रमाण गात आहेत.
टाळी वाजवायची तुम्ही ताला सुरामध्ये आणि भजन पाठीमागे म्हणायचं. कीर्तन कधीही रिकामं ऐकायचं नाही. कीर्तनात बसून टाळी वाजवायची, पाठीमागे म्हणायचं. आता तुम्ही म्हणताल पाठीमागे म्हणायला आम्हाला शब्द कळत नाहीत. शब्द नाही कळाले तर नुसती धून म्हणायची. जसं त्यांनी आता म्हटलं ना, तर तुम्हाला शब्द नाही कळाले धून धून म्हणायची. ला 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 ला. मलाही तुमच्या एवढं येईना बघा, तुम्ही खासच गायलं, खूपच खास. असं धून पाठीमाग म्हणत जा आणि टाळी वाजवत जा. रिकामं बसून कीर्तन ऐकणं सुद्धा पाप आहे. टाळी वाजवली की आपल्या शरीरातली पाप बाहेर जात असतात. म्हणून टाळी वाजवत जा. आणि केवढे गोड प्रमाण म्हटल्यावर तर कीर्तन कितीही वेळ चाललं तर कंटाळा येणार नाही. एवढा टाइम झालाय तरी सुद्धा अजून कोणाला आळस आलेला नाही. आणि अगदी योग्य प्रमाण दिलं की जोडोनी या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. शास्त्राने आपल्याला जगण्यासाठी एक नियम सांगितलेला आहे, जगण्याची पद्धत सांगितली आहे की आपण योग्य मार्गाने धन कमवायचं आणि भगवंताच्या सत्कार्यामध्ये ते खर्च करायचं, योग्य कार्यामध्ये खर्च करायचं. तर प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे की धर्मासाठी दानधर्म केलं पाहिजे. म्हणून आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे, तर या ठिकाणी सगळे दानधर्म करा, पट्टी देत जा. कोणी कोणी पट्टी दिली आतापर्यंत हात वर करा. दिली ना सगळ्यांनी? देऊन टाका. लवकर द्यायची. देवाच्या कामाला उशीर करायचं नाही, कारण हेच सोबत येणार आहे. कारण खाया पिया अंग लगा, दान दिया संग लगा और बाकी सब जंग लगा. जसं नुसतं पाणी जर साचून ठेवलं एका ठिकाणी त्याच्यावर शेवाळ चढतं ना, तसं आपण कमावलं आणि ते इथंच गमावलं, काहीच त्याचा उपयोग केला नाही, तर त्यालाही आपल्या आयुष्याला जंग लागल्यासारखं आपल्या आयुष्याचं वाटोळ होतं. कारण दान नाही दिलं तर आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये म्हणजे पुढच्या जन्मामध्ये कुठल्याच प्रकारचा लाभ प्राप्त होत नाही. पूर्वीच्या जन्मामध्ये ज्यांनी दान दिलं ते आज श्रीमंत असतात. तपेश्वरी सो राजेश्वरी. ज्यांनी पूर्वीच्या जन्मामध्ये दान धर्म केल्याचं जे तप केले ते या जन्मामध्ये राज ऐश्वर्य वैभव भोगत असतात. पण जर देवाच्या कृपेने आपल्याकडे जर धन दौलत भगवंताच्या कृपेने मिळाली असेल तर आपण त्याचा सदुपयोग परमार्थामध्ये करावा. आणि नाही केला तर मग नरकाला जावं लागतं. तपेश्वरी सो राजेश्वरी आणि राजेश्वरी सो नरकेश्वरी. त्याचा सदुपयोग योग्य करावा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, असा नियम आहे. पण काही काही माणसं एवढे चिकट असतात, एवढे कंजूस असतात ना, की त्यांच्याकडे असायला भरपूर असतं पण देवाच्या कामात खर्च करत नाहीत, स्वतःच्या पोटाला खात नाहीत किंवा स्वतःच्या परिवाराला सुद्धा खर्च करत नाहीत. तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक श्रीमंत असे पोलीस पाटील, गावचे पोलीस पाटील होते, सावकार होते, खूप श्रीमंत, त्यांच्याकडे खूप धन दौलत होती, काही कमी नव्हतं. पण एवढे कंजूस होते, एवढे कंजूस, कधीच पोटाला चांगलं खायचे नाहीत, कधी एक रुपया खर्चायचे नाहीत, सारखं साठवून ठेवायचं. त्यांच्या घरी जर कोणी पाहुणा आला तर त्यांनी पाहुण्याला काय विचारायचं? आपण काय म्हणतो आपल्या घरी जर पाहुणा आला का की तुम्ही चहा घेणार का, जेवण करणार का, किंवा जेवण करून जा. पण त्यांनी असं म्हणायचं नाही. त्यांनी म्हणायचं, पाहुणे हो तुम्ही घरून जेवून आलात की तुमच्या घरी गेल्यानंतर जेवणार, पण इथं जेवणार का असं विचारायचं नाही. कुणाला जेवू घालायचं नाही. आणि एखादा फार मग जवळचा पाहुणा आहे, मजबुरीमध्ये खाऊ घालावं लागत असेल तर जड अंतकरणानं खाऊ घालायचा. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये पद्धत आहे, आपल्या घरी अतिथी आला त्याला जेवू घातलं तर मग मुखवास द्यावं लागतं, म्हणजे सुपारी, बडीशोप किंवा लवंग वगैरे. तर त्याने त्याच्या घरी काय केलं होतं, एक सुपारी आणली होती, तिला दोरा बांधला होता, ढाळजमध्ये अशी लटकवली होती. पाहुण्यांनी जेवण केलं की म्हणायचं, पाहुणे हो एकदा तोंडात सुपारी घ्या, सगळं तशीच सोडा. अशी 10 वर्ष त्याने एकच सुपारी वापरत होता. प्रत्येकाच्या तोंडात तीच द्यायची, खाऊ द्यायची नाही, फक्त एकदा चगळा आणि बाहेर काढा. एवढा चिकट माणूस. कधीच देवा धर्मामध्ये त्यांनी कधी 1 रुपया खर्चायचा नाही. एक दिवस गावकरी पंढरपूरला निघाले होते. मग त्या कंजूस माणसाला म्हणाले, पाटील चला पंढरपूरला. तो म्हणाला, नको रे बाबा, मला काही यायला वेळ नाही. कारण त्याला वाटलं तर पंढरपूरला म्हणजे खर्च होईल म्हणून नको म्हणाला. पण गाववाल्यांना माहित होतं की हा चिकट आहे, कंजूस, म्हणून सांगितलं, पाटील तुम्ही 1 रुपया खर्चायची गरज नाही, गाडी आमची आहे, व्यवस्था आमची आहे, तुम्ही फक्त सोबत चला. हा म्हणाला, मग फुकटरीचं कशाला सोडायचं, फुकट देव होत असेल
तर जावं म्हणून पंढरपूरला गेला. चंद्रभागेमध्ये स्नान केलं. स्नान करून बाहेर आला की एक लेकरू समोर आलं, एक मुलगा, ह्या मुलांसारखा लहान मुलगा, बालक आला आणि म्हणायला लागला, अहो पाटील 1 रुपया दान करा ना मला. तेव्हा आता पाटील आजूबाजूच्या लोकांना देखता नकारही देऊ शकत नव्हते. इज्जतीचा प्रश्न आहे, कारण गावचा पोलीस पाटील आहे, 1 रुपयाला नाही कसं म्हणावं. खोटं बहाणा केला की बाळा, अरे मी सोबत पॉकेट आणलं नाही, माझं पैशाचं पाकिट ना धर्मशाळेमध्ये आहे, त्या ठिकाणी आम्ही मुक्कामी आहोत. तू एक काम कर, धर्मशाळेमध्ये तिथं ये, तुला मी 1 रुपया देतो. पोरग म्हणाले ठीक आहे, गेलं. पाटील गालात हसला, म्हणाला मी किती उल्लू बनवलं, याला धर्मशाळेचा पत्ताच सांगितला नाही तर कसा येणार हा, याला काय माहित मी कुठं राहतो. आणि जसे धर्मशाळेवर पोहोचले आणि जाऊन टेकले नाहीत तोवर पोरग दारात येऊन उभं राहिलं. पाटील 1 रुपया. हे म्हणाल काही चालू पोरग आहे, काही मागे मागे आलं की काय. मग आता बहाणा काय करावा, 1 रुपया कशाला द्यायचा. पाटलानं सांगितलं, हे बघ बाळा, काय झालं, माझं पाकिट चोरीला गेलं, माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही द्यायला तुला. तू एक काम कर, माझ्या गावी ये म्हणून सांगितलं, माझ्या घरी ये, मग तुला मी 1 रुपया देतो. आता पाटलाला वाटलं की याला माझं गाव पण माहित नाही आणि माझं घर सुद्धा माहित नाही, कुठे येत बसणार आहे. पोरग तिथून निघून गेलं आणि पाटील जेव्हा गावी वापस आला, घरी आला, दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पोरग दारात सुद्धा हजर झालं आणि म्हणायला लागलं, पाटील 1 रुपया. पाटील आता वैतागला, 1 रुपया तर हातातून सुटेना, द्यायची इच्छा होईना. पत्नीला सांगितलं, जा आणि त्या पोराला सांग पाटील घरी नाहीत, बाहेर गावी गेलेत म्हणून. बाई आली, म्हणाली, अरे बाळा, पाटील घरी नाहीत, बाहेर गावी गेलेत. पोरग म्हणाले ठीक आहे, ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी इथंच बसतो, कुठंच जात नाही, पण 1 रुपया घेऊन जाणारच. आता पाटील म्हणतो, आता करावं काय, कोडं पडलं. बाईला सांगितलं, जा परत सांग पाटील लेकीच्या घरी गावाला गेलेत, 8 दिवस येणार नाहीत. बाईनं तसंच सांगितलं. पोरगा म्हणाला ठीक आहे, जर 8 दिवस येणार नसतील तर 1 महिना होऊ द्या, काही हरकत नाही, 1 महिना दारात राहतो, पण 1 रुपया घेऊनच जाणार. मग त्यानंतर पाटील अजून घाबरलेत, काय करावं, हे पोरग जात नाही. म्हणून बायकोला सांगितलं, जाऊन सांग की ते 6 महिन्यासाठी गावाला गेलेत, 6 महिने येणार नाहीत. तेव्हा बाईनं सांगितलं, बाळा, अरे पाटील 6 महिन्यासाठी गेलेत आणि येणार नाहीत. पोरानं सांगितलं, 6 महिने काय, 1 वर्ष राहू द्या, मी 1 वर्ष इथंच राहतो म्हणाल दारामध्ये, पण कुठं जाणार नाही. आता मात्र पाटलाच्या पुढं कोडं पडलं की आता करू काय, याच्यापासून आपली सुटका कशी होईल. मग त्याने एक उपाय केला. बायकोला सांगितलं, एक काम कर, मी मेल्याची ऍक्टिंग करतो, तू त्याला जाऊन सांग की पाटील मरण पावले आणि खरंच मेल्यासारखं पाटील पडले आहेत. आणि बायकोला सांगितलं, खोटं खोटं रड. आणि बायकोनंही रडायला लागली. पोराला सांगितलं, अरे माझे मालक सकाळीच वारले म्हणून सांगितलं. पोरग म्हणालं, बिचारे पाटील एवढे चांगले होते, ते वारलेत, आता एवढ्या दूर आलोय तर त्यांची मातीच करून जातो म्हणाले. आता आलोय तसं, असं कसं जाणं शोभत नाही ना, कारण मौतीला आणि लग्नाला जावं माणसाने, तर इथपर्यंत आलोय, माती करून जातो. पोरानं सगळ्या गावात दौंडी दिली की तुमच्या गावचे पोलीस पाटील मरण पावले. आता गाव देखील जमलं, त्याची ऍक्टिंग सुरूच आहे. मग सगळे विधी केले, अंतिम विधी, त्याला आंघोळ घालणं, शेवटची आंघोळ वगैरे, नवे कपडे चढवणं, सगळं झाले, तरी हे तसंच शांत पडले. फक्त कशासाठी, 1 रुपया वाचवण्यासाठी. शेवटी मग ती तिरडीवर झोपवलं आणि 4 लोकांनी खांद्यावर बी घेतलं, स्मशानाकडे निघाले तरी झोपूनच आहे, पट्ट्या उठायला तयार नाही. स्मशानात आले, सरण रचलेलं त्याच्यावर त्याला झोपवलं, पण हा काय उठायला तयार नाही. अग्नी लावायची वेळ आली तरीही झोपून त्या पोरालाच दया आली. पोरग सगळ्या गावाल्यानं म्हणालं, हे बघा, मी फार मोठा जादूगर आहे, माझ्याकडे एक जादू आहे की मी मेलेल्या माणसाला जिवंत करू शकतो. गावाले म्हणाले, असं कुठं होतं का. तो म्हणाला, आत्ता दाखवतो. आणि जाऊन त्या पाटलाच्या कानात सांगितलं की पाटील, माझा 1 रुपया सुटला. 1 रुपया सुटला म्हणलं की पाटलानं छाती ठोकून सांगितलं, 1 रुपया सुटला तर हा पठ्या मग लगेच उठला, म्हणून उठूनच बसला पाटील. तर कशासाठी, 1 रुपया वाचवला. दाने का पे हाथ, ओ दाने का पे हाथ, ओ दाने का पे हाथ, हो दाने का पे हाथ, नाव तो शिके माता,
कथीचा वटीचे बोल कथीचा वटीचे बोल ओ नवकळीचे मात नवकळीचे मात कथीचा वटीचे बोल बोल दाने कापे हात नाव तो हे सीते मात. खरंच चांगले प्रमाण देतात हो. आता मी आजपर्यंत अनेक ठिकाणी फिरले पण कुठेही कोणतंही प्रमाण ते घुसडत असतात. पण हे जसं विषय आहे ना तसं प्रमाण आहे. आणि विषयाला धरून प्रमाण असेल तर त्या कीर्तनामध्ये गोडी वाटते आणि आपल्याला विषयही मिळत जातो. एकाला एक लिंक जोडून आपलं कीर्तन पुढे जातं. तर विषय आपला आहे दान. तर जीवनामध्ये दान दिलेलं कधी वाया जात नाही. परमात्मा 10 पट्टीनं परत करत असतो. तर राजा बळी यांच्यासारखा दानी श्रेष्ठ दानशूर कोणी झाला नाही. तो एवढा श्रेष्ठ दानी आहे की साक्षात त्रिलोकीनाथ परमात्मा त्यांच्या दारात आलेली आहे. तर त्यांनी दान देण्याची काय तपश्चर्या केली असेल जीवनभर की जगाचा मालक त्या ठिकाणी आलाय. म्हणून बळीराजाची आई काय म्हणते की भला हुआ सती नहीं गई विरोचन के साथ. भला हुआ सती नहीं गई विरोचन के साथ. ऐसा पुत्र पैदा हुआ कि प्रभु पसारे हाथ. कारण राजा बळीचे वडील आहेत विरोचन. ते मरण पावल्यानंतर त्या राजा बळीची आई गर्भवती असल्यामुळे सती गेली नव्हती. राजा बळी पोटात असल्यामुळे तेव्हा त्या म्हणत आहेत की असा मुलगा जन्माला आलाय की जगाचा मालक हात पसरत आहे. तर मग दान काय मागितलंय तर 3 पाऊल भूमी मागितली. आणि दान मागत असताना समोरचं पात्र कसं आहे ते पाहून मागावं ना. समजा एखाद्या भिकाऱ्याकडे तुम्ही 1 कोटी रुपये मागितले तर शोभतं का? नाही. आणि एखाद्या करोडपती माणसाकडे तुम्ही 1 रुपया मागितला तर शोभतं का? नाही. तसं राजा बळी म्हणतात अहो प्रभू तुम्हाला मागायचंय तर मग भरपूर मागा. मी 3ही लोकांचा सम्राट आहे, राजा आहे. मग माझ्याकडे मागताय तर काय 3 पाऊल भूमी. आणि तेही देव काय म्हणतात मी माझ्या पावलाने मोजून घेणार. देवाने वामन रूप म्हणजे छोटस रूप धारण केलं होतं, बट्टू वेश. आणि देवाचे पाऊलही अगदी छोटे छोटे होते. तर राजा बळीला वाटते हा ब्राह्मण बालक एवढा छोटासा, त्याचे पाय छोटे छोटे, त्याच्या पायानं 3 पाऊल भूमी, त्यावर बसणार सुद्धा नाही माणूस, एवढी छोटीशी जागा, एवढंच दान मागतोय, काहीतरी जास्त मागा. देवानं सांगितलं मी संतोषी ब्राह्मण आहे, मला एवढंच पाहिजे. आणि जेव्हा राजा बळी यांनी संकल्प सोडल्यानंतर परमात्म्याने जे छोटंसं रूप होतं ते टाकून दिलं आणि एवढा विशाल देह धारण केलं, एवढा विशाल की त्यांनी एका पावलामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ आटोपलेला आहे, सर्व ब्रह्मांड नापलेलं आहे. त्यावेळेस भगवंताचं चरण ब्रह्मलोकात गेल्यानंतर ब्रह्मदेवाने विचार केला की आज पहिल्यांदा देवाचं चरण आपल्या लोकात आले, देवाचे चरण धुवावेत. म्हणून त्यांनी त्यांच्या कमंडलूमध्ये गंगा होती ब्रह्मदेवाच्या, तर त्या गंगेच्या पाण्याने भगवंताचे चरण धुवायला जेव्हा त्यांनी गंगा देवाच्या चरणावर ओतली आहे, तेव्हा भगवंताच्या चरणाचं जे नख आहे ना, अंगठ्याचं नख, त्या नखाचा फक्त थोडासा भाग भिजला. किती? थोडासा भाग. गंगा किती मोठी नदी आहे, पण जे सगळं पाणी कमंडलू मधलं ओतलं ब्रह्मदेवाने, तेव्हा भगवंताच्या पूर्ण नखाला सुद्धा भिजू शकलं नाही. तर त्याचं स्वरूप किती मोठं असेल आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी तुकोबारायांनी एवढा हा शब्द वापर